राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। विदर्भामध्ये अतिवृष्टीने 24,000 हेक्टरवरती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे असे मंत्री महाजन म्हणाले। विदर्भामध्ये 8 आणि 9 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे 24,265 हेक्टरमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले होते आणि 8 नागरिकांचा यामध्ये मृत्यूसुद्धा झालेला होता। नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे, अशा प्रकारची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे दिली। आधार प्रमाणीकरणामध्ये अडकली 25,000 निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जात आहे। याकरता लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार आहे। मात्र अद्याप सुद्धा आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने जिल्ह्यामधील 25,000 निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम अडकलेली आहे। आता बळीराजा शेत फुलवणार, 50,000 रुपयांचे बक्षीस मिळणार। अन्नधान्य, कडधान्य व गडीत धान्य पीक स्पर्धा सुरू असणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्यात येणार असून राज्यस्तरावरती 50,000 रुपयांचे इनाम ठेवण्यात आलेले आहे। लेडीबर्ड कीटकांचा प्रादुर्भाव होत असून उपाययोजना करा। बाभळगाव परिसरातील शेतकरी सापडले चिंतेमध्ये। शेतकऱ्यांचं दरवर्षी होतंय नुकसान, तरी सुद्धा यंदा सोयाबीनलाच मिळते पसंती। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 94% पेरणी आटोपली। ई गव्हर्नन्स प्रकल्पाला कृषी विभागाकडून हरताळ मिळत आहे। शेतकऱ्यांना ऑनलाईन सेवा मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होत असून पीक विमा संकेतस्थळाचे सर्व्हर सुद्धा डाऊन आहे। चिखली तालुक्यामधील 12 गावांमध्ये हुमणी अळीचा कहर असून चिखली परिसरामध्ये सोयाबीन पिकाला बसतोय मोठा फटका। वाशिम जिल्ह्यामध्ये 614 लाभार्थ्यांना अनुदान मिळणार। 2 वर्षांमधील विहिरींच्या पैशांचे काय झाले? मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर प्रकरण, लाभार्थींमध्ये संतप्त प्रतिक्रिया, निधी वितरणास होते दिरंगाई। आता सरकारला नकोत नव्या लाडक्या बहिणी, 14,000 अर्ज बाद करण्यात आलेले असून नवी नोंदणी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पात्र असून सुद्धा अनेक महिलांना अर्ज करता येणार, महिलांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा। शिक्षण संघर्ष संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन। मालेगाव तालुक्यामध्ये पावसाचा खंड, 13 मंडळांमध्ये 2.5 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला असून दुबार पेरणीचे सावट। इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये सरासरी पाऊस कमी झाल्याची चिंता। शेतकऱ्यांनी कांदा ठेवला तर तो सडतोय आणि विकला की रडवतोय। कांद्याचा का झाला वांदा? केवळ 1,300 रुपयांचा भाव मिळत असून ग्राहक तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी। सुरक्षिततेसाठी ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल, कारण पारंपरिक शेती करत असताना येणाऱ्या अडचणी पाहता शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करत शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केलेली आहे। यामुळे वेळ आणि पैसा तसेच मजुरी, औषध याची मोठी बचत होत असून आरोग्याच्या समस्येनुसार शेतकऱ्यांची सुटका होत आहे। त्या स्थितीमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता याची शेतकरी वाट बघत आहे। 4 माध्यमांवरती वेगवेगळ्या बातम्या सुद्धा दिल्या जात आहेत की एकूण 4,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मात्र शासनाकडून याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। शक्यतोवर हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18 जुलैपर्यंत जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। बोगस पीक विमा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाणार। जबाबदारी ही विमा कंपनी व कृषी विभागाची असणार। 5 वर्षे मिळणार नाही कोणत्याही योजनांचा लाभ। पीक विमा योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीमध्ये म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे। आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरती तसेच सीएससी केंद्र चालकांवरती अशी कारवाई करण्यात येणार आहे। मराठवाड्यामध्ये 90% पेरणी पूर्ण झालेली असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। 65% पाऊस झालेला असून बीडमध्ये सर्वात कमी पाऊस आहे। अंगणवाड्यांमध्ये केवळ पोषण आहारच नव्हे तर आता आनंददायी शिक्षणाचेही धडे मिळणार। गोष्टी, गाणी, खेळामधून चिमुकल्यांचा विकास होणार। शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू। सध्या स्थितीमध्ये बोगस कामगार नोंदणीचा सुटसुडाट सुरू असून योजनेच्या लाभापासून खरे कामगार राहतात वंचित। जवडा पांचाळ परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला। वन विभाग उपाययोजना कधी करणार? शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न। विविध प्रकारच्या शासकीय योजनांद्वारे जालना जिल्ह्यांमधील लाभार्थींना मिळणार 7,770 कोटी रुपयांचे कर्ज।
यंदा हिरवी मिरची तिखट असून सुद्धा झाली गोड. बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी होत आहेत मालामाल. रोजगाराची हमी पण निधीचे काय? 200 कोटी रुपये थकले, बिले थकली, खिशातील पैसा टाकला. आता कार्यकाळ संपत आल्याने सरपंचांना धास्ती. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर ई-सेवा केंद्रावरती लुटले तर कुठे कराल तक्रार? विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांची होते अडवणूक. शुल्क वाढले, सेवा कधी देणार? असं घडल्यास थेट नागरिक शासनाकडे तक्रार करू शकतात. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच आपले सरकार किंवा महाई सेवाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मेन्सूननंतर मृग आद्ररुसला प्रकल्पामधील साठा स्थिर. जून-जुलैमध्ये सीना काडेगाव प्रकल्पामध्ये 50% पाणीसाठा. महामंडळे उदंड, बहुतांश योजना बंद, कर्जही मिळेना. कर्जवाटप कोट्यावधीमध्ये, वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी. मुंबईकरांच्या स्वप्नामधील सुंदर मोठ्या घराचे स्वप्न आता साकार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरेकर समितीचा स्वयंपूर्ण विकास अहवाल राज्य सरकारला आता सादर करण्यात आलेला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मिळतील 100पेक्षा अधिक जागा. महापालिका निवडणुकीमध्ये वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होणार. ठाकरे गटाचे सर्वे. वर्तन बदला नाहीतर घरी जावे लागेल. एकनाथ शिंदेंची तंबी. वादग्रस्त मंत्री आमदारांना बैठकीमध्ये सुनावले. कारवाई करायला मला आवडणार नाही असे ते यावेळी म्हणाले. आता शेतीला मिळणार एआयचे बळ. नव्या कृषी धोरणाने बळीराजा होणार हायटेक. फुगवलेल्या बिलांवरती आता नियंत्रण येणार. आरोग्य विमा आता स्वस्त होणार. NSCX पोर्टलवरती केंद्रीय अर्थ मंत्रालय व इरडामार्फत नियंत्रणाच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे. रुग्णालयाच्या मनमानीला आता चाप बसणार आहे. अलमट्टीची पातळी वाढली. पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली असून 517.50 मीटरची बॉर्डर लाईन ओलांडलेली आहे. पाऊस झाल्यानंतर पुराचा धोका कायम. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाची 76% वसुली करण्यात आलेली असून अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडून माहिती. प्रतिकूल स्थितीची चांगली कामगिरी. पावसाच्या उघडीपने बळीराजा हबकला. सांगली जिल्ह्यामध्ये 79% क्षेत्रामध्ये खरीप पेरणी पूर्ण झालेली असून 5 लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. साखर कामगारांना 10% वेतनवाढ करण्यात आलेली असून साखर कारखाना संघ साखर कामगारांकडून तोडग्यास मान्यता. अंगोला परिसरामध्ये पिके माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. वातावरणामध्ये दररोज बदल. आभाळामध्ये ढग दाटून येतात परंतु पाऊस पडेना. केंद्राच्या पथकाकडून गावाची होणार तपासणी. स्वच्छ संरक्षणाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये असून CEO कुलदीप जंगम यांची माहिती. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. 24 तासांमध्ये 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लाडक्या बहिणींचा तिजोरीवरती भार. छगन भुजबळ म्हणाले सरकार आर्थिक अडचणीमध्ये असल्याची दिली कबुली. लाडक्या बहिणींची सहकारी पतसंस्था स्थापनेला नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली असून छोटा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी वाव मिळणार. सहकार विभागाचा पुढाकार. तर शासनाला मी स्वस्त बसू देणार नाही. बच्चू कडू यांचा इशारा. 7/12 कोरा यात्रेचा समारोप करण्यात आला. विद्युत पंप केबल चोरी. शेतकरी झाले हैराण. खोची परिसरातील 10 शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान. चोरट्याच्या बंदोबस्ताची केली जाते मागणी. शेकडो एकरामधील टोमॅटो पीक गेले वाया. निकृष्ट रोपांमुळे शिरोड तालुक्यामधील उत्पादक झाले हवालदिल. भरपाईची केली जाते मागणी. 7/12वरती शेतकरी पण रस्ता सरकारचा. जमिनीचा मोबदला न देता कागल निढोरी राज्यमार्गावरती काम सुरू करण्यात आले. स्मार्ट मीटर विरोधामध्ये संतापाची लाट. निर्णयाविरोधामध्ये 20 ग्राहक रस्त्यावरती उतरले. बिलामध्ये वाढ. गुप्त इंटरनेट कनेक्शन. घनसावंगी परिसरामध्ये पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. ऐन पावसाळ्यामध्येच पाऊस गायब झाल्यामुळे पिकांची अवस्था दयनीय. गाव परिसरामध्ये सुद्धा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. ज्यांचे बी उगवले त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. उगवले नाही त्यांच्यावरती दुबार पेरणीचे संकट कायम. ठेकेदार प्रशासनाच्या मनमानीमुळे जलजीवन योजनेचे काम रखडलेले असून खासदार वाकचोरे यांचा आरोप. दोषींवरती गुन्हे दाखल करण्याची केली जाते मागणी. राजूरला आढावा बैठक संपन्न. योजनांचे फॉर्म आता एकाच पोर्टलवरती मिळणार. लाभार्थ्यांची आता वन थांबणार. महामंडळासाठी एक सामायिक मार्गदर्शक केंद्र उभारण्यात येणार. लाभार्थ्यांची दमछाक थांबणार. ढेबेवाडी परिसरातील शिवार माणसांनी गजबजली. पावसाने उघडीप दिल्यामुळे कोळपणी तसेच पेरण्यांचे काम सुरू. पश्चिम महाराष्ट्रामधील धरणे 70%पेक्षा जास्त भरली. कोयना 71 तर वारणा 81%. अलमट्टी 78% भरले. लघु पाटबंधारे योजनेचे शासनाकडे 2 कोटी रुपये येणे. लघु पाटबंधारे योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यामधील 19 योजनांचा प्रारूप आराखडा तयार.
तोडपाणी आंदोलक नेत्यांची साथ शेतकऱ्यांनी सोडली. शिवाजी पाटील म्हणाले, शेट्टी यांचे नाव टाळून घणाघात. गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठच्या समर्थनार्थ भाजपाची पदयात्रा. वीज निर्मिती करणारा आजऱ्यामधील प्रकल्प अंधारामध्ये. 5 मध्यम प्रकल्पांसह 3 लघु पाटबंधारे प्रकल्प तोडून. वर्षानुवर्षे घाम गाळणारा शेतामधील मजूर गेला कुठे? शेतकरी मेटाकुटीस. मजुराची मनधरणी करण्याची शेतकऱ्यांवरती आली वेळ. पावसाने घात केला. दुबार पेरणीचे संकट कायम. संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचे संकट. 3,000पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके धोक्यामध्ये आली. 143 गावांमधील शेतकऱ्यांना बसला फटका. कृषीसह महसूलकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्याची केली जाते मागणी. सरकारकडून लाडक्या बहिणींना महिन्याला मिळतात 1,500 रुपये. सावित्रीच्या लेकीला वर्षाला मिळतात फक्त 220 रुपये. किमान 1,000 रुपये भत्ता करण्याची केली जाते मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाच्या लागवड क्षेत्रामध्ये होते वाढ. यंदा 40,000 हेक्टरने भर पडलेली असून 2,19,000 हेक्टरवरती लागवड करण्यात आली. मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये खत तस्करीवरती शिक्कामोर्तब करण्यात आली. कृषी मंत्र्यांनी फटकारले. भरारी पथके लागली युद्धपातळीवरती कामाला. सुधारित पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. गोंदिया जिल्ह्यामध्ये केवळ 2,514 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. 31 जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा. शेतकऱ्यांना धान बोनस लवकरात लवकर वितरित करावा. बोनस वाटपामध्ये दुजाभाव का करता? शेतकरी विवंचनेमध्ये सापडले. हातबारा अद्यावतच नाही. शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित. अर्ज करण्यास केवळ पंधरवाडा शिल्लक. टाकणी परिसरामध्ये 21,690 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी तर 2,256 हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी करण्यात आली. लाखनी तालुक्यातील पीक पेरणी अहवालाची माहिती. कोंढा कोसरा परिसरामध्ये पुलाच्या सदोष बांधकामामुळे 50 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. परभणी जिल्ह्यातील 60,000 हेक्टरवरील पिकांना मिळणार जीवनदान. जलसंपदा मंत्र्यांकडून आज बैठकीमध्ये होणार मोठा निर्णय. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला.